नमस्ते मॅडम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. विहंगमच्या दुपारच्या सत्रामध्ये सर्व साधकांचे आणि डॉक्टर स्नेहल भोसले मॅडम यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण नक्षत्राचा कार्यक्रम या प्लॅटफॉर्मला मंगल मॅडम यांनी चालू केलेला आहे. याच्यामध्ये या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की नक्षत्राचं महत्त्व जाणून घ्यायचे, त्यानुसार जो काही स्वभाव आहे, त्यानुसार जे काही गुण आहेत, अवगुण आहेत, दोष आहेत, तसंच त्याप्रमाणे जे काही आजार आहेत ते थोडक्यात जाणून घेऊन त्याचं स्वतःच्या आयुष्याशी कितपत ते मिळतं जुळतं आहे, मग त्यासाठी आपण कोणती प्रिकॉशन घेऊ शकतो, आजारांच्या बाबतीत आधीच जर काळजी घेतली तर त्याचा चांगला उपयोग होईल. चांगला गुण असेल तो गुण आपल्याला वाढवायचा आहे आणि जो दोष असेल तो कमी करायचा आहे, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर खूप छान सगळ्यांनीच आजपर्यंत नक्षत्रांची माहिती दिली आहे. काल पण स्मिता मॅडमनी सुंदर माहिती दिली. आज पण स्नेहल भोसले मॅडम आलेले आहेत आणि त्या प्रथमच या आपल्या कार्यक्रमामध्ये बोलत आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रथम आपली माहिती द्यावी आणि नंतर पूर्वा, फाल्गुनी, ज्येष्ठा आणि भरणी या नक्षत्रांबद्दल माहिती द्यावी. प्रथम मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, आपण आलात त्याबद्दल. खूप नमस्ते. खूप नमस्ते धन्यवाद. मॅडम. हा, करायचं सुरू मॅडम. हां, चला चालू करा. हा, पहिल्यांदी सर्वांना नमस्ते. मंगल मॅडमना खूप खूप धन्यवाद. माझ्या गुरूंना खूप खूप धन्यवाद. पहिलं तर आणि माझ्या तुम्ही सर्व सख्यांना पण खूप खूप धन्यवाद. आज मी नक्षत्र हा प्रोग्राम तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. आज पण आपण 3 नक्षत्र पाहणार आहोत. तर मी डॉक्टरेट केलेला आहे. मी डॉक्टर स्नेहल भोसले, ॲस्ट्रॉलॉजर आहे, न्यूमरॉलॉजिस्ट आहे आणि टॅरोट हीलर सुद्धा आहे. तर मी केपी म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीमधून ॲस्ट्रॉलॉजी हे केलेलं आहे. तर ही माझी झाली एक छोटीशी ओळख. 15 वर्षाचा हा एक्सपिरियन्स घेऊन एक सारांश रूपाने नक्षत्र मी इथं सांगणार आहे. तर करूया का सुरुवात? सगळे आहेत का फ्री, चांगले, व्यवस्थित? हां मॅडम, करूया. हा, तर आज आहे चंद्र आहे वृश्चिक राशीमध्ये आणि विशाखा नक्षत्रामध्ये. वृश्चिक रास ही गूढत्वाची रास असं म्हणलं जातं. म्हणजे आज कुठलं तरी गूढ ओपन होणार आहे. परत विशाखा नक्षत्र म्हणजे परत गुरुचं नक्षत्र. गुरु म्हणजे काय? ज्ञान घेणाराही असतो आणि देणाराही असतो. म्हणजे आज हे नक्षत्र तुम्हाला ज्ञान घडवून पण देणार आहे आणि मी तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणजे हा योग खूप छान आलेला आहे. तर आज पहिलं नक्षत्र मी घेणार आहे ते भरणी नक्षत्र घेणार आहे. तर पहिला आपण जाणून घेऊया नक्षत्र म्हणजे काय. एक साध्या आणि सोप्या, तुम्हाला सर्वांना समजेल अशा भाषेत सांगते की नक्षत्र म्हणजे आकाशातला तारकांचा एक समूह म्हणजे नक्षत्र. ते 27 असतात. तर त्यापैकी भरणी हे नक्षत्र मेष राशीमध्ये येते. मेष रास म्हणजे आला मंगळ, त्याच्यानंतर येतो तो भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्राचा आला शुक्र. मंगळ आणि शुक्र यांचं सुंदर कॉम्बिनेशन वालं हे भरणी नक्षत्र 27 नक्षत्रांपैकी दुसऱ्या नंबरचं नक्षत्र आहे. तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की हे लोक असतात कसे. पण त्याआधी भरणी नक्षत्र कोणाकोणाचं आहे हे आपण मला जाणून घ्यायला फार आवडेल. तर चॅट बॉक्स मध्ये प्लीज टाकता का सगळे? नुसतं बी 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 लिहिलं तरी चालेल. कोणाचं किंवा कोणाच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाचं किंवा आपल्या मुलाचं, पतीचं, कोणाचं असेल तरीही टाका. आपण 2 मिनिटं थांबूया आणि पुन्हा सुरुवात करूया. हा, तर करूया. कोणाचंच नाहीये का भरणी नक्षत्र? बरं, चालेल. चला आपण हॅलो बघूया. मॅडम, माझ्या मुलाचं आहे.
ओके 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 ओके. हा, सुनेत्रा मॅडमनी टाकले चॅट बॉक्समध्ये. हो हो हम्म. हो हो. ज्यांचं आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. तर आधी आपण बघूया हे लोक, त्यांची आवड काय आहे, हे नक्षत्र घेऊन ते का जन्माला आलेले आहेत, त्यांना इथं येऊन करायचं काय आहे, त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, हे आपण थोडस जाणून घेऊया. तर हे लोक असतात कसे, तर हे लोक खूप आकर्षक असतात. मग ते आकर्षक कसे होतात, मग ते त्यांची वेशभूषा, त्यांचं केशभूषा, किंवा त्यांनी ते वापरत असलेली प्रत्येक गोष्ट, अगदी चप्पल पासून अगदी क्लिप पर्यंत सगळं त्यांचं आकर्षक असतं. त्यामुळे ते सहज फोकस होणारे व्यक्तिमत्वात मोडले जातात. तर ह्यांची आवड काय असते, तर कलाप्रेमी असतात. ह्यांना कला फार आवडतात. नाच, गाणे, संगीत, अभिनय हे त्यांना फार आवडते. आणि ह्या नक्षत्रातले लोक चतुर असतात. ह्यांच्या चतुराईला काही पर्याय नाही. अत्यंत चतुर नक्षत्र म्हणून हे ओळखलं जातं. तसंच हे नक्षत्र खूप ऊर्जावान आहे. खूप एनर्जी असते ह्याच्यामध्ये. मंगळाची एनर्जी घेऊन आलेला हा शुक्र आहे. त्यामुळं खूप ऊर्जावान नक्षत्र असतं. ऊर्जावान, आता ही एनर्जी आहे ती योग्य ठिकाणी वापरावी, हे मी तुम्हाला सांगते. कारण की ही एनर्जी आहे, तुम्ही जिथं वापराल तिथं ती फळेल, किंवा तिथं ती यूज होणार आहे, तर तुम्ही ती चांगल्याच कामासाठी वापरावी असं मला वाटतं. परत हे लोकांची जीवनशैली कशी असते, खूप विलासी असतात. ह्यांची जीवनशैली खूप विलासी असते. विलासी सुख भोग खूप ह्यांना आवडतो. व्यक्तिमत्व कसं असतं, रहस्यमय असतं. आता भरणी नक्षत्र असण्यापेक्षा, भरणी नक्षत्र ज्यांच्या ज्यांच्या बाजूला हे भरणी नक्षत्रातले लोक आहेत त्यांना जास्त समजेल की हे लोक कसे असतात. तर हे व्यक्तिमत्व कसं असतं, रहस्यमय असतं. यांच्या मनात काय चाललंय हेच कोणाला कळत नाही. फार रिझर्व माइंडेड असतात. दुसऱ्यानी त्यांच्या मनातलं ओळखून घ्यायचं आणि मग वागायचं. इथं कुठेतरी कॉन्ट्रावर्सी होते. तर हे या नक्षत्रातले लोक कसे असतात, धाडसी असतात, आक्रमक असतात. ते शांत आहेत तोपर्यंत शांत, यांना कुणी डिवचलं तर मात्र ते आक्रमक होतात. सतत ह्यांना स्वातंत्र्याची आवड असते, स्वातंत्र्य प्रिय. ह्यांना कुणाची रोकटोक आवडत नाही. प्रचंड त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचंच नसतं कधीच. स्वातंत्र्य प्रिय स्वभाव त्यांचा असतो. त्यांना पैशाची हौस खूप असते. पैसा कसा मिळेल, कुठून मिळेल, सतत डोक्यात ह्यांच्या एकच प्रकार चाललेला असतो. मला अर्निंग कसं मिळेल, माझं अर्निंग कसं वाढेल, ह्याच्याकडे त्यांचा कल असतो. ती हौसच त्यांना खूप असते. म्हणजे हे ते सोल पर्पजच हा घेऊन आलेले असतात म्हणलं तरी चालेल. तर त्यांना त्याच्याबरोबरच खाण्यापिण्याची पण खूप आवड असते. चटपटीत खायला फार आवडतं. आता तिखट झालं, आता गोड काय असेल, स्वीट काय असेल, याकडे ह्यांचं लक्ष असतं. म्हणजे दोन्ही प्रकारचे खाणे पिणे ह्यांना फार आवडतं. पैशाचं म्हणाल तर ह्यांची हौस असते. ते पैसे कमवण्यासाठी काहीही करू शकतात. काहीही हा शब्द मी वापरला म्हणजे हे काहीही करू शकतात. तर ह्यांची खाण्यापिण्याची हौस आणि पैसे कमवण्याची हौस म्हणा, किंवा आपला खर्च करण्यासाठीची ह्यांची तळमळ, हे सगळं आपण बघितलं तर ह्यातून एकच कळतं की ह्यांना समाधान हे मात्र नसते. या नक्षत्राचं समाधान देवानी काढून घेतलं आहे. ह्या नक्षत्रवाल्यांना समाधान नसतं. आज 1,000 रुपये कमवले तर माझे 10,000 मी कधी कधी 20, कधी 4, कधी 1,00,000 होतील. म्हणजे ही हौस ही वाढतच जाते. म्हणजे कुठेतरी समाधान ह्यांना नसतं. सगळी भौतिक सुख उपभोगणारी ही रास आहे. मात्र हे लोक काय करतात, स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या कुवतीवर पैसे कमवतात आणि आपली भौतिक सुखाची जी काही त्यांची जी हे असते ते ती पुरवतात. बर, हे मादक पदार्थांकडे फार लवकर आकर्षित होतात. कारण की हा मंगळाबरोबरचा शुक्र आहे ना, तर तो मादक पदार्थांकडं
फार लवकर आकर्षित होतो. त्यामुळं टीनेजर्स जे आहेत त्यांच्या पेरेंट्सनी हे लक्ष ठेवायचंय की आपला मुलगा मादक पदार्थांकडे जाणार नाही ना, हे कटाक्षाने पाहायचं आहे. हे लोक हुकुमशाही करणारे खूप असतात. मी म्हणेल तीच पूर्व दिशा असा काहीसा त्यांचा क्रायटेरिया असतो. आणि जर तुम्ही त्यांना क्रॉस केलं तर मात्र तुमचं काही खरं नाही. अशी ही हुकुमशाही गाजवणारी नक्षत्र असतं. बुद्धिमान असतात, जरूर ते बुद्धिमान असतात, पण मतलबी पण असतात. आपला स्वार्थ, आपली मतलब काही असल्याशिवाय ते इतरांच्या मदतीला येत नाही. त्यांची अंतिम उद्दिष्ट एकदम ठरलेली असतात. त्यांचं रोल गोल सेट असतं. त्यामुळं ती त्यांची अंतिम उद्दिष्ट स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या कौशल्यावर, स्वतःच्या चतुरपणावर ती नक्कीच पूर्ण करतात. त्यांच्या जीवनात खूप कठीण प्रसंग येतात, पण हे हिमतीने त्याला तोंड मात्र देतात. कारण की हे एकदम स्ट्रॉंग नक्षत्र म्हणून आपण मानतो. तर आता ह्याच्यात एक त्यांचा वीक पॉइंट आहे. मंगळ आहे ना, अति उत्साही असतो. त्यामुळं अति उत्साहात घेतलेले ह्यांनी निर्णय ते कुठंतरी ह्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जायला लावतात. त्यामुळे ह्यांनी कुठलाही निर्णय घेताना 4 वेळा विचार हा करायचा असतो. स्वतःच्या अटीतटींवरच हे कायम जगत असतात. कुणाची रोकटोक ह्यांना आवडत नाही. आता आपण सूर्य नक्षत्र भरणी बघितलं तर हे लोक खूप महत्वाकांक्षी असतात. चतुर तर हे असतातच, बुद्धिमान तर हे असतातच, पण कर्म करताना जर सूर्यरास तुमची भरणी नक्षत्रात असेल, कारण की मेषेचा रवी हा उच्चचा आहे आणि तो भरणी नक्षत्रातला म्हणजे सर्व सुखभोग देणारा असे ते नक्षत्र होऊन जातो. हा योगच असा आहे की स्वतःच्या कर्तृत्वानी ही लोक पुढे गेलेली आपल्याला दिसतात. तर हे भरणी नक्षत्राचे हे असे लोक असतात. आता ते व्यवसाय काय काय करू शकतात? मॅडम फास्ट होत नाहीये ना? सगळ्यांना आवाज वगैरे ऐकू येतोय ना? मॅडम अगदी बरोबर आहे. ओके. येतोय येतोय. हा. आता हे व्यवसाय काय काय करतात? तर व्यवसाय करताना पण हे खूप चुजी असतात की त्यांना आनंद कशात मिळतोय हेच फक्त ते काम करतात. ते इतर तुम्ही कितीही काहीही सांगा ते करणार नाहीत. पण त्यांना ह्यात आनंद मिळतोय ना, मग तेच ते काम करणार. मग ह्यांना आनंद कशातून मिळतो? तर ह्यांना नृत्य, संगीत, गायन यातून आनंद मिळतो. अगदी व्यवसायासाठीच नाही, पण मेष भरणीवाला जी व्यक्ती असते, एखादं गाणं लावेल, ते ऐकेल आणि त्यात समाधान मानेल. असा हा भरणी नक्षत्रातला शुक्र असतो. तो अभिनय छान करू शकतो, संगीत, नृत्य, फॅशन डिझायनिंग, एक ब्युटी पार्लरचा व्यवसाय हे छान करतात. हॉटेलचा व्यवसायही हे खूप छान करतात. खाण्यापिण्याची आवड प्रचंड असते, त्यामुळे हॉटेल व्यवसायही ह्यांचा चालू शकतो. पर्यटनाची आवड असते, सौंदर्याची आवड असते, त्यामुळे त्या रिलेटेड हे व्यवसाय करतात. हे लोक इंजिनियर पण असतात, हे लोक गायनाकॉलॉजिस्ट पण असतात आणि गुप्तरोग तज्ज्ञ पण असतात. मंगळ हा सर्जरीचा कारक ग्रह म्हणून मानला जातो, तर त्याच्यामुळे ते गुप्तरोग चिकित्सक म्हणून पण ओळखले जाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये आता ह्या लोकांना आजार कोणते कोणते होतात? तर मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की हा नक्षत्राचा अंमल जो आहे तो कपाळ, मस्तक आणि मोठा मेंदू ह्याच्यावर असतो. जर प्रश्नकुंडली एखादा जातकाला आणि तो ऍक्सिडेंट झाला आहे हा जर प्रश्न असेल आणि तेव्हा भरणी नक्षत्र असेल, तर आम्ही पहिल्यांदा हिट करतो ते त्याच्या कपाळाला मार लागला नाहीये ना, त्याच्या मस्तकाला मार लागला नाहीये ना, असं आम्ही म्हणतो. किंवा त्याचा एक्सरे करा किंवा व्हॉटेवर काही चिकित्सा असतात त्या करा, त्यांचा मोठ्या मेंदूला तर मार लागला नाहीये ना. कारण की हे भरणी नक्षत्राचे लोक असतात, त्यांनी कायम आपला डोळा, कपाळ, मस्तक ह्यांना जपायचे असते. तर ह्यांना हे एनर्जेटिक खूप नक्षत्र आहे. त्यांची जर एनर्जी डिझॉल्व्ह झाली नाही
तर त्यांच्याच एनर्जीचे त्यांना साईड इफेक्ट्स होतात, जसं की उष्णता वाढणे, गरगरणे, हे असे त्यांना आजार होतात. सर्दी पण ह्यांना होते, पण ही सर्दी कशी असते, तर ती उष्णतेने होणारी सर्दी ह्यांना असते. रक्तवाहिन्यांचे आजार पण त्यांना होतात. तर अशा प्रकारचे त्यांचे, पण ओव्हरऑल हेल्दी असं हे शुक्राचं नक्षत्र आपण पाहिलं आता. तर ह्याच्यावर काही तुम्हाला कोणाला शंका आहेत का? आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर हे रवीचं जेव्हा नक्षत्र होतं भरणी, रवीचं नक्षत्र, तर तेव्हा ही लोक कशी असतात, शून्यातून जग निर्माण करणारी लोक असतात. पण हे रवी नक्षत्र जेव्हा भरणी असतं तेव्हा, कारण की तेव्हा मेषेचा रवी असतो, म्हणजे मेषेचा रवी उच्चचा रवी असतो आणि त्यात ते भरणी नक्षत्र असतं, त्यामुळे ह्यांच्यात ही कपॅसिटी असते, ती कपॅसिटी खूप जास्त असते, खूप महत्वाकांक्षा वाढलेली असते, चतुरपणा वाढलेला असतो, बुद्धिमत्ता पण वाढलेली असते. तो राजा आहे ना रवी, तर रवी त्यामुळे तो त्याप्रमाणे फळ देतो. तर अजून कोणाला काही विचारायचं आहे का? हे असे असतात भरणी नक्षत्रातले सुखोपभोग घेणारे असं नक्षत्र आहे. कोणाला काही विचारायचं? 90% करेक्ट येते मॅडम. हॅलो, हा, एकाएकाने बोला. सुनेत्रा देशपांडे बोलते. मुलाच्या बाबतीत 95% करेक्ट वाटतंय हे सगळं मला. थँक्यू मॅडम. खूपच छान. ओके ओके, थँक्यू सो मच मॅडम. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? हो, मला विचारायचं आहे की हा. करिअर म्हणजे केव्हा सेटल होतात, उशीर होतो करिअर साठी की म्हणजे लवकर होतात काय, असं काही हो आहे हो का त्यांचं? हो, नक्कीच हे करिअर मध्ये लवकर सेट होतात. का होतात? हं. कारण की मंगळ आहे, मंगळाबरोबर शुक्र आहे, त्यांना आधीपासूनच पैसा कमवण्याची खूप खूप त्यांना जिज्ञासा असते. पण हे करतील तेव्हा, ह्यांनी ऍक्शन घेतली तर. नाहीतर हा हो, शुक्र विलासाकडे वळला तर तो अजून तिथेच वाहत जातो. त्यामुळं हो. टीनेजर्सचे पेरेंट्स आहेत, त्यांना लवकरात लवकर सेटल करण्याकडे मोर्चा वळवायचा आहे. हो, थँक्यू मॅडम. अगदी बरोबर आहे, सगळं करेक्ट आहे, बिलकुल सेम, काहीच फरक नाही. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. हा. हा, आता ज्येष्ठा नक्षत्र आपण करूया का सुरू? घेऊया का दुसरं नक्षत्र? कुणाला काही विचारायचं आहे का? घेऊया मॅडम ज्येष्ठा नक्षत्र. हो, चालेल. आता ज्येष्ठा नक्षत्रवाले त्यांनी पण टाईप करा, कोण कोण आहे. जे नुसता टाईप केला तरी चालेल. चालेल, आपण करूया सुरुवात. हा, तर आता ज्येष्ठा नक्षत्र म्हणजे वृश्चिक रास, म्हणजे आला परत मंगळ, आणि ज्येष्ठा नक्षत्र म्हणजे आला बुध. मंगळ आणि बुध यांचं कॉम्बिनेशन करणारं हे नक्षत्र, हा योग म्हणजे 18वं नक्षत्र आहे 27 नक्षत्रांपैकी. हे अतिशय उत्तम हेही कॉम्बिनेशन आहे. तर ह्या वृश्चिक ज्येष्ठाची लोक कशी असतात? त्यांचा स्वामी आहे तो बुध आहे, त्यामुळे ह्यांचं वाणीवर प्रचंड प्रचंड प्रभुत्व असतं. तर बघूया आपण ही लोक कशी असतात. तर ह्यांच्या आपला आता शरीराचा भाग बघूया की ज्येष्ठा नक्षत्राचा अंमल शरीराच्या कोणत्या भागावर असतो? तर आतडी, जननेंद्रिय, ओटीपोट, गुदद्वार आणि गर्भाशयाच्या ग्रंथी ह्याच्यावर ह्यांचा अंमल असतो. तर हे असतात कसे, ह्यांचे स्वभाव, ह्यांचं व्यक्तिमत्व, हे कोणता एक मिनिट मॅडम, रेकॉर्डिंगला टाकले का सुजाता मॅडम? हो मॅडम, टाकले ना. हा, ठीक आहे. हा मॅडम, घ्या. हो, ओके. तर ज्येष्ठा नक्षत्राचे हे लोक असतात. तर आपण आता त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व हे आपण सगळं जाणून घेऊया. तर अतिशय आणि
एकदम इम्पॉर्टंट अगदी हायलाइट करणारा पॉइंट ह्यांच्या बाबतीत म्हणजे हे अत्यंत विद्वान असतात. अगदी हायलाइटच करायचं की ज्येष्ठा नक्षत्राचं जे पत्रिका आली तर आम्ही लगेच हिट करतो की ही व्यक्ती ही विद्वानच असणार. तर हे लोक अध्ययनशील असतात. वरवरचं ज्ञान ह्यांना आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत डीप नॉलेज घेणं ह्यांना फार आवडतं. ते कार्यतत्पर असतात. ह्यांना आजचं काम उद्यावर ढकललेलं अजिबात आवडत नाही. खोचक असतात. प्रत्येक गोष्टीत कुठली ना कुठलं किंतु परंतु काढून त्या गोष्टीच्या मुळाशी शिरतात. असे हे असतात. त्यांना भरभर कामं उरकलेले आवडतात. पेंडिंग काम राहिलेलं त्यांना आवडत नाही. एकदा का काही कुठलं काम हातात घेतलं की ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही आणि ते दुसऱ्यालाही चैन पडून देत नाही. असे हे ज्येष्ठा नक्षत्राचे लोक असतात. तर त्यांचा स्वभाव असतो तो उग्र स्वभाव असतो. त्यांची वाणी असेल ते स्पष्ट बोलतात. अगदी तिखट जिभेचे, शार्प टंग असे हे लोक असतात. बर ते वादविवाद पट्टू पण असतात. का असतात? प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे नॉलेज असतं. आणि जर समजा कोणी काही खोटं बोलत असेल तर हे पटकन उठतात आणि वाद घालायला सुरुवात करतात. वादात कायम जिंकतातच, कारण की नॉलेज खूप आहे, बुद्धिमत्ता खूप आहे, म्हणून हे कायमच जिंकत असतात. तर त्यांची तर्कबुद्धी खूप छान असते. अगदी इंट्युएशन पॉवर जबरदस्त देवानी ह्यांना दिलेली असते. म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे लोक सहजच काहीतरी त्यांच्या डोक्यात येतं, आज हे काही बाहेर जाणार आहेत का? हो, त्यांचं ते ठरलेलंच असतं, बाहेर जाणारच असतात ते. पण ह्यांना ही इंट्युएशन पॉवर आधीच आलेली असते. पण हे काय कोणाचं करतात? आहे ज्येष्ठा नक्षत्र? चॅट बॉक्स मध्ये लिहा. माझं आहे बघा, चंद्र राशीचं माझं आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका कोणाकोणाचं ज्येष्ठ आहे. हा मॅडम, हा, करा कंटिन्यू. आपला मुद्दा दुसऱ्याला पटवून खूप छान देतात. आपल्या मुद्द्यावर ते कायम टिकून असतात. कधीही पार्टी बदलत नाहीत. हा मी केलेलं स्टेटमेंट आहे, त्याला ते 100% त्याच्यात ते उतरतात. हे लोक उच्चभू कुटुंब बिलॉंग करतात. म्हणजे हे उच्चभू कुटुंबात जन्माला येतात म्हणा, किंवा ते त्यांचा सोल पर्पजच तसा घेऊन आलेले असतात म्हणा. तर हे त्या ह्याच्यातून आलेले असतात. ह्यांचं कुटुंब खूप श्रीमंत असतं. हे लोक पण खूप श्रीमंत असतात. कुठलाही ज्येष्ठा गरीब मरत नाही. तो त्याच्या हिमतीवर कमवतो, हिमतीवर सगळं मिळवतो आणि श्रीमंत हा होतोच. तर आणि ह्यांचा नेम फेम सक्सेस हा मिळतो. आणि नाही मिळाला तर मिळवून घेण्याची कपॅसिटी पण हे नक्षत्र ठेवतं. विजयी किताब हा ह्यांना हवाच असतो. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक परीक्षेत ह्यांना विजयी किताब हा मात्र हवाच असतो आणि तो त्यांना मिळालेला असतो, मिळतो. इनफॅक्ट ते गेन करतात असं म्हणलात तरी चालेल. तर हे लोक शार्प टंग असतात, त्यामुळे ते एक उत्तम नेता म्हणूनही काम करू शकतात. त्यांचं वाणीवर प्रभुत्व भरपूर असतं. एक लीडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा जनसमुदाय गोळा करण्याचा जो ज्यांचा एक क्रायटेरिया असतो तो पण खूप चांगला असतो. त्यांना अटॅच पण भरपूर होतात. का होतात? तर त्यांच्या बुद्धिमत्तेने होतात. ह्याच्यात त्यांची चतुराई काही नसते. ते स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या कौशल्याने सगळ्यांना एकत्र आणतात. तर अजून काय सांगायचं ह्यांच्या बाबतीत म्हणलात तर ज्ञान घेण्याची कपॅसिटी ह्यांच्यात खूप असते. हे लोक स्वतःचं अस्तित्व सिद्ध करूनच राहतात. प्रचंड स्वाभिमानी असतात. त्यांना दुसऱ्यांनी दिलेलं वगैरे आवडत नाही. मी माझ्या हिमतीवर करणार, हे त्यांचं ब्रीदवाक्यच असतं. उत्तम टीकाकार असतात. कारण की ह्यांच्या पुढे खूप नॉलेजवाले आले तरी ज्येष्ठा नक्षत्रातला समोर असेल तर त्याची काही खरीगत राहत नाही.
अभिमानी, विलासप्रिय थोडेफार असतात, जास्त नसतात. पण थोड्या कुठल्या कुठल्या चरणामध्ये ते विलासप्रिय पण पाहायला मिळतात. बोलण्यात चातुर्य खूप असतं. एखाद्याला समोरून बोललं, एखादी डील क्रॅक करायची असेल तर ज्येष्ठा नक्षत्रवाला समोर असेल तर ही डील आरामात तो क्रॅक करू शकेल एवढं त्यांच्यात बोलण्यात चातुर्य असतं. तर ह्यांचा एक वीक पॉइंट आहे की खूप शार्प टंग बोलतात. तर अशा वेळेला मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्हाला तुमच्या ह्या बोलण्यामुळं गैरसमज खूप होतात. ह्या लोकांकडे गैरसमज झालेले, ह्याच्यामुळं तुटलेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात. तर बाकी ही काळजीवाहू नक्षत्र आहे. इतरांच्या प्रगतीमध्ये मदत करणारी लोक ही असतात. अशी ही छान विद्वान लोक म्हणून यात प्रख्यात असतात. तर बिघडलेला ज्येष्ठा जर असेल, ह्याच्यामध्ये ज्येष्ठामध्ये पण सगळेच चांगले असतात असं नाही ना. मग कोण दरोडेखोर असेल, चोर असेल, खिसेकापू असेल, पण इथंही जो त्यांचं नेतृत्व करतो तो ज्येष्ठ असतो. म्हणजे नेतृत्व करणारा, कुठंतरी चमकणारा हा असा आपला ज्येष्ठा नक्षत्राचा माणूस असतो. तर ह्याच्यात अजून कुणाला काही विचारायचं आहे का? आपण जायचं त्यांचे व्यवसाय वगैरे बघायचे. व्यवसाय आणि आजार बघूया मॅडम. हो हो, चालेल चालेल. तर या व्यक्तींचं कसं असतं, हे व्यक्ती अध्यात्मात सुद्धा प्रगती करतात. समाजसेवा तर ह्यांच्याकडून होतेच होते. तर ह्यांचे व्यवसाय कसे असतात, तर हे इंजिनियर असतात. हे कंपनी, यंत्रणा ह्याच्यामध्येही उत्तम काम करू शकतात. कारण की हा बुध आहे ना, बुध आणि मंगळ यांचा संगम आहे. म्हणून हे कंपनी, यंत्रणा यांच्यामध्ये पण ते काम करू शकतात. विमा एजंट, परत सीए वगैरे हे असे ते अकाउंटंट हे असे व्यवसाय त्यांना असतात. हे क्लार्क सुद्धा एक वृश्चिक ज्येष्ठा असू शकतो. हे सायंटिस्ट सुद्धा असू शकतात. बुध आहे ना, बुध हा डीप स्टडी, डीप रिसर्च करणारा पण दाखवतो आहे. हा कायद्याचा हे सुद्धा आहे. ह्याच्यातून कायदा म्हणजे वकिली पेशा असंही आपण पाहू शकतो. तर अशा या ज्येष्ठा नक्षत्राच्या विद्वान व्यक्ती असतात. त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं असतं. तर ह्यांना आजार कुठले कुठले होतात, तर ह्यांना रक्तस्राव होणे, तो मग कुठून होतो, तर त्यांना तो पाईल्सचा त्रास म्हणजे मूळव्याध, चामखीळ, ट्यूमर असे त्यांना, किंवा गुप्तेंद्रियांचे आजार असे त्यांना होतात. आतड्यांचे विकार. तर अजून हात दुखणे, खांदे दुखणे, खूप ताणतणाव झाला किंवा ते करून घेतला ह्यांनी की ह्यांचं डोकं दुखतं, थोडंसं मायग्रेन कडे पण हे जाऊ शकतात. पोटाच्या समस्या ह्या त्यांना त्यांच्या ओव्हर थिंकिंग मुळे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बाकी ओव्हरऑल हे पण प्रकृतीने उत्तम असतात. तर आता ज्येष्ठा नक्षत्राबद्दल तुम्हाला काय विचारायचं आहे का? मॅडम तुमचं कोणतं आहे? माझं पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. मी सिंह राशीची आहे आणि माझं पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. आणि माझं रवीचं बर नक्षत्र जे आहे ते भरणी नक्षत्र आहे. आणि माझं जे लग्न रास आहे त्याचं नक्षत्र आहे पुष्य. पण पुष्य नक्षत्र ऑलरेडी सुलक्षणा मॅडमनी घेतलं होतं, म्हणून मग मी हो. ज्येष्ठा घेतलं. अच्छा, म्हणून घेतलं का ज्येष्ठा? मला हो तंतोतंत वाटलं ते. काही हो हो पटलं नाही असं काही नाही, सगळं पटलं. हो हो हो. थँक्यू हा, मॅडम. धन्यवाद धन्यवाद. हो 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 मॅडम. आता या तिसऱ्या पुढचं. नक्षत्राला सुरुवात करायची. कोणाचं आपल्यामध्ये कोणाचं दिसतच नाहीये. हो कोणी हो हो, चॅटबॉक्स मध्ये टाकलंच नाहीये. बरोबर आहे. हा, प्रीती मॅडमनी टाकलंय, मॅडम यांचं आहे. हो, हो हो हो. चला धन्यवाद. मॅडम झालं का पुढचं घ्या. रेझोनेट? हो, 100% लोकांनीच सांगा, झालं का हो? तीक्ष्ण धार हो हो, दिलेली. अगदी बरोबर. हा, यात माझा काही दोष आहे बघा बरं सगळ्यांनी. वृश्चिक ज्येष्ठाचे विद्वान असतातच. आणि आता तर मॅडमनी त्याची पुष्टी दिली. मॅडम आपल्या कशाचं आहेत. हा, मॅडमना सगळ्याच सूट गोष्टी होत आहे. बघा ना.
जिभेला धार म्हटलं तरी तसं आहे. मला दुसऱ्याने दिलेलं काही आवडत नाही, हे पण हो, लक्षात घ्या तिखट सगळ्यांनी. मिठी हो असतातच. ना. फार छान. हा, आता हे मला इथे कळलं बरं का मॅडम. हा एक अच्छा. पॉइंट, हा हा एक पॉइंट मला इथे कळला की मला दिलेलं का आवडत नाही. हो, नक्षत्राकडून आलंय असं. छान 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 सांगितलं तुम्ही. हो हो आणि हो आपलं आपल्यालाच कळतं, त्यामुळे तुम्ही हो. वाईट वाटून घेऊ नका. आता गैरसमज जे म्हटलंय ना, ते मला हा लहानपणापासून आहे, पण प्रिन्सिपल स्ट्रिक्ट आहे ना, ते हा सोडत नाहीये. लोक हो किती हो दूर हो. गेलेली मला चालतात असं आहे. हा पण मला ते बोलायचं असतं, मला नाही ते सहन होत काही वेळेला, असं आहे ते. हो आणि लहानपणापासून असंच आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणी मी ज्यांना पुढं आणते, हा ज्यांच्यासाठी खूप काही करते, हा अभ्यासात म्हणा हे म्हणा, ते सगळे दूर गेलेले आहेत माझ्यापासून या हो 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 जिभेमुळे. हो कारण हो बरोबर. सत्य बोलून हम्म. दाखवते ना. हो आणि मला लोकांनी सत्य बोललेलं आवडतं. हो म्हणजे बरोबर. समजा आता कोणीतरी म्हंटल की मॅडम तुम्ही काय झालं इथे बघा कसा दिसतोय चेहरा, किंवा काय केस झाले, मला ते आवडतं. उगतच हम्म. नाही छान आहे छान आहे काही नाही असं नाही मला हा आवडत. बरोबर. तर ते पण आता मग आता कुठलं नक्षत्र आहे मॅडम? कॉलेजमध्ये असताना तर हेड ऑफ डिपार्टमेंट मी काय विचारायचे, लोक मग आदराने खोटं बोलायचे, मला नाही आवडायचं. मी लगेच परीक्षा करायचे, हो हिच्यात डेअरिंगच नाही बोलायचं असं. तर ते पण व्हायचं की मी जसं बोलते तसं लोकांनीही सगळं सत्य बोलावं तोंडावर, अशी अपेक्षा असायची. म्हणजे बरोबर आहे. छान सांगितलं. पण ठीक आहे, आता सभाला औषध असतं, आता औषध घ्यायला सुरुवात केली मी फ्लावर रेमेडी. आणि बघूयात काय होतंय. सगळ्यांच्या स्वभावाला औषध असतं. हो. हा, एक बोलू का मॅडम इथे? बोला बोला हा, बोला. आमच्या योगामध्ये पतंजलीने असं सांगितलंय, सत्याचं हा पालन करावं. पण सत्य म्हणजे असं असावं की जे दुसऱ्यांचं नुकसान करत नाही. म्हणजे जर हा सत्य बोलून एखाद्या मित्राला आपल्या मार बसणार असेल, की हो त्याची आई विचारत असते खरं काय याने घेतलं किंवा काय केलं, आपण त्याला जर हा नुकसान होणार असेल तर ते सत्य न बोललेलं बरं, असं म्हणजे हे हा. केलेलं आहे, सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. नाही त्या म्हणजे ह्याच्यात मी इतरांचं भलं बोलत नाही, करेल. पण मला कोणी विचारलं तर मग खोटं बोलवत नाही असं आहे. समजा हा, कोणी म्हणजे विचारलं काय हो मॅडम इतरांचं सांगा, भलं मग नाही करेल खोटं असं, बोलत. म्हणजे ते अशा पद्धतीने आहे ते. म्हणजे त्याचं आपल्याला कितपत पालन होतं त्याच्यावर पण आहे सर्व गोष्टी. काही काही गोष्टी आपल्याला पटतात पण त्या तशा होत नसतात, असंही आहे ना. हा, ठीक आहे. हा आपण प्रीती घ्यायचं मॅडम काही पुढे. ऍड करायचंय का? हा मॅडम. चला दुसरं घ्या करू. मॅडम, पुढचं घ्या. हा हा हा. हा आता आपण पूर्वा फाल्गुनी नक्षत्र बघणार आहोत. हे तुमचं नक्षत्र मॅडमचं आहे बघा आता. हो, हं. हे नक्षत्र सिंह राशीमध्ये येतं. म्हणजे आता रवी आणि शुक्र ह्यांचं कॉम्बिनेशन असणारं हे 18वं नक्षत्र आहे. तर ह्याचा अंमल कशावर असतो, शरीराच्या कोणत्या भागावर असतो, तर हृदय आणि मज्जारज्जू ह्यांच्यावरती या नक्षत्राचा अंमल असतो. तर हे लोक असतात कसे, राहतात कसे, किंवा देवाने त्यांना कशासाठी इथं पाठवलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर हे लोक कसे असतात, तर मोहक असतात, खूप रोमॅन्टिक स्वभावाचे असतात. त्यांची वेशभूषा केशभूषा खूप छान असते. त्यांचे जे जे पण काही ते वेअर करतात ते उत्तम असतं. ते बघून दुसऱ्याला कॉपी करावं, दुसऱ्याने आपल्याला कॉपी करावं असं हे नक्षत्राचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कायम इस्त्रीचे कपडे घालणार, छान छान नटणार, सौंदर्याची वगैरे पण ह्यांना फार आवड असते. ह्यांचा स्वभाव अतिशय मृदू असतो, खूप मृदू स्वभावाचे असतात. सतत चिंता करणारं आणि काळजा वाहणारं हे नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. आकर्षक व्यक्तिमत्व असतं यांचं. बोलण्यातून हे लोक फोकस होतात. प्रेमळ स्वभाव, अतिशय प्रेमळ असतात हे लोक. इतरांना मदत करायला कायम तयार असतात आणि दुसऱ्यांचं प्रेरणास्थानही हे लोक होत असतात. म्हणजे यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती त्याची प्रेरणा त्यांना दुसऱ्याला मिळते
आणि त्यातून त्यांचं जीवन सुधारतं. म्हणून हे एक प्रेरणा देणारं नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. ह्यांचा स्वभाव फार उदार असतो. मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण तुला मिळू दे, इतक्यापर्यंत ते उदार असतात. मैत्रीपूर्ण वृत्ती असते. मैत्रीच्या जीवनातला एक राजा माणूस म्हणून ह्यांची ओळख असते. ह्यांना मित्र मैत्रिणी खूप असतात आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या टिकणाऱ्या असतात. म्हणजे अगदी रोज भेटल्या नाही तरी 6 महिन्यांनी ते त्यांची आठवण काढणार आणि फोन मात्र जरूर करणार. म्हणजे मैत्रीच्या जीवनातले हे राजा माणूस असतात. ह्यांना आवड कशाची असते? सौंदर्याची आवड असते आणि आरामाची पण आवड असते. सौंदर्य प्रसाधनं वापरण्याची ह्यांना फार आवड असते. तर ह्यांना आरामच लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ह्यांना पॉज हा लागतोच. तो पॉज म्हणजे कशासाठी असतो? तो आराम. बास, आता भरपूर झालं, आता मला थोडासा आराम करू दे, असे हे नक्षत्राचे लोक असतात. शुक्राचं नक्षत्र आहे, पुन्हा शुक्राचं नक्षत्रच आहे आणि हे कसे असतात? चैनी विलासी असतात, पण हे गॉड गिफ्टेड असतात बरं का. ह्यांना हे न खूप एफर्ट करावे लागत नाही. ह्यांच्याकडे अट्रॅक्शन पॉवर खूप असते. ह्या अट्रॅक्शन पॉवरमुळं त्यांचा जनसमुदाय पण खूप वाढलेला असतो, वाढलेला आपल्याला दिसतो. ह्यांना चॅट कला बॉक्स मध्ये लिहा अजून कोणाकोणाचं नक्षत्र आहे. हा मॅडम, करा कंटिन्यू. आणि साहित्याशी हे कायम जोडलेले असतात. ह्यांची कला म्हणजे ह्यांना कलेचं खूप खूप आवड असते. एखादी गणपतीची मिरवणूक जरी खालून निघाली तर तिथला डीजे चालू असेल तरी ह्यांचं अंग थिरकायला लागतं. जेव्हा हातपाय हलवतील तेव्हाच ह्यांना शांती मिळेल. इतकं हे कलेशी रिलेटेड असं नक्षत्र आहे. तर ह्यांना वादविवाद अजिबात आवडत नाही. ह्यांना भांडण आवडत नाही. इनफॅक्ट ह्यांना भांडण करताच येत नाही. कुठलाही मुद्दा एखादा आला तर बोलायचं झालं तर हे शांततेत प्रश्न सोडवतात. कधीही भांडण करत नाहीत. प्रामाणिकपणाने अर्थार्जन करतात. कायम म्हणजे कायम ते अर्थार्जन करतात. ते लॉयल्टीवर करतात. हे सर्व सुखोपभोग भोगणारं असं नक्षत्र आहे. या लोकांचा इम्पॅक्ट दुसऱ्यावरती फार लवकर पडतो. ह्या लोकांचा प्रेझेन्स असेल तरी तो प्रोग्राम मध्ये उठून दिसणारा असतो. ह्यांना हे पैसा ह्यांना पैसा कमवण्यासाठी जास्त तणतण करावं लागत नाही, वणवण करावं लागत नाही. ह्यांच्याकडे पैसा चालत येतो. मग तो येणं तेणं कारणेनं कुणी देऊ दे, कसाही होऊ दे, ह्यांना पैशाची कधीच कमी नसते. ह्यांना नेहमी कम्फर्ट झोन मध्ये राहायला आवडतं. कायम ते कम्फर्ट झोन शोधत असतात किंवा त्यांना बनवलंच कम्फर्ट झोन साठी आहे असं म्हटलात तरी चालेल. यांच्यामध्ये अप अँड डाऊन आले तर मात्र हे लोक खचून जातात. ह्यांना टॉलरेट होत नाहीत अप अँड डाऊन. इथं कुठंतरी ते वायबल झालेले दिसतात. ह्यांना प्रवासाची खूप आवड असते. तर हा प्रवास कसा असावा? तर तो लक्झरियसच असावा अशी त्यांची अपेक्षा असते. स्वाभिमानी पण खूप असतात. ह्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला तर ते सहन करत नाहीत. हा, रिॲक्ट होत नाहीत, पण मनाने मात्र खचून नक्कीच जातात. घरातलं वातावरण आनंदी राहावं म्हणून हे खूप प्रयत्न करतात. खूप म्हणजे खूप प्रयत्न करतात की माझ्या घरातलं वातावरण कसं आनंदी राहील. मग त्यासाठी 4 कामं मला जास्त करावी लागली तरी चालेल, पण घरातलं वातावरण मात्र आनंदी राहावं. आणि जिथं पूर्व फाल्गुनी नक्षत्रातली लोक असतात ते मात्र जिथं असतात तिथलं वातावरण हे नेहमीच चांगलं असतं. हे एक तुम्ही सर्वांनी अनुभव घेऊन बघा ह्या गोष्टीचा. तर इच्छापूर्तीसाठी ह्यांना जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. त्यांची इच्छापूर्ती ही होतेच होते. तर ह्यांच्यात हे पार्टनरसाठी कसे असतात? तर पार्टनरसाठी अत्यंत लॉयल असतात, समजूतदार असतात. ह्यांना एक लकी स्टार असं म्हणू शकतो आपण.
एवढे हे पार्टनरसाठी लकी असतात. तर सट्टा जुगार ह्याच्याकडे हे आकृष्ट होणारं नक्षत्र आहे. मॅडम 2 मिनिटं, थोडस टेक्निकल इश्यू आलाय, 1-2 मिनिटं आपण ब्रेक घेऊ, 2च मिनिटं. हां मॅडम चालेल. हा मॅडम, तर मी काय म्हणत होते, हे चैनी विलासी हे शुक्राचं नक्षत्र आहे. त्यामुळे व्यसन करणं किंवा काय करणं ह्याच्याकडे टीनेजर्स जाऊ शकतात. त्यामुळं टीनेजर्सचे जे पेरेंट्स असतील त्यांनी इथं लक्ष द्यायचं आहे. परत ह्या लोकांना सट्टा जुगाराचा पण खूप नाद असू शकतो, कारण ह्यांना इझी मनी फार आवडतो. तर ह्याच्याकडे गेले तर त्यांना काही नुकसानाला कारण हे नुकसानाला पात्र होऊ शकतात. त्यामुळे ह्यांनी कधीही सट्टा जुगार खेळू नये. जरी ह्यांच्या म्हणजे या नक्षत्राची ही क्वालिटी असली तरी त्यांनी ह्या गोष्टीकडे जाऊ नये. तर हे असे मृदू स्वभावाचे असे हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे लोक असतात. पण हा जर पूर्वा फाल्गुनी रवीच्या नक्षत्रातला असेल तर ह्याच्या क्वालिटीज काही वेगळ्याही आपल्याला पाहायला मिळतात, कारण की तेव्हा तो रवी पण असतो आणि शुक्रही असतं. म्हणजे हे पुन्हा इथं बलवान नक्षत्र होतं, महत्वाकांक्षी असतं. दुसऱ्यावर डिपेंड कधी हे नसतात, पण ह्यांना युनिव्हर्स मधून सगळं काही मिळत असतं. येन तेन कारणेन कसंही का होईना ह्यांना सगळं मिळत असतं. तर अजून समाजसेवा म्हणाल तर हे कायम तयारच असतात, कारण की ह्यांचा जनसमुदाय खूप असतो, मित्रमैत्रिणी खूप असतात ह्यांना. त्यामुळे ह्यांचं नेटवर्क हे प्रचंड असतं. हे असतात असे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातले लोक. तर हे व्यवसाय कुठले कुठले करू शकतात, तर हे कला, नृत्य, मनोरंजनाची कुठलेही काम, मग तो अभिनय असू दे, मिमिक्री असू दे, काही असू दे, त्यात हे प्रावीण्य मिळवू शकतात. हे मेकअप आर्टिस्ट खूप छान होऊ शकतात. सरकारी खात्यात हे आपल्याला काम करताना दिसतात. का दिसतात? कारण की हे रवीच्या नक्षत्रातलं आहे. जिथं रवी असतो तिथं शक्यतो आपण सरकारी खातं असं म्हणतो. तर हे सरकारी खात्यामध्ये आपल्याला काम करताना दिसतात. तर वाद्यवादक असतात, वाद्य विकणारे पण हे असतात. तर अशा हॉटेलचा व्यवसाय पण हे छान करतात. तो शुक्र आहे ना, तर तो मग शुक्र आहे, त्यामुळे त्यांनाच खाण्यापिण्याची खूप आवड असते. ह्यांनाही भरणी नक्षत्रासारखे हे सगळ्या प्रकारचं फूड खात नाहीत, पण चुजी असतात आणि छान फूड खायला यांनाही आवडतं. तर मग त्याच्यासाठी ते हॉटेल व्यवसायही उत्तम करतात. ह्यांना प्रवासाची आवड असते, त्यामुळे एक ट्रॅव्हलिंग एजन्सी पण हे छानपैकी काढू शकतात. मृदू स्वभाव आहे, त्यामुळं नर्सरी प्ले ग्रुप ह्याच्यामध्ये सुद्धा अशा लेडी प्रावीण्य मिळवताना आपल्याला दिसतात. परत हे सल्लागार पण छान होतात, कारण की हे प्रेरणा देणारं नक्षत्र आहे. कुणी कुठलीही समस्या घेऊन यावं आणि ह्यांनी तोडगा काढू नये असं होत नाही. हे प्रत्येक गोष्टीत तोडगा हा काढत असतात. तर ह्यांना आजार कोणते कोणते होतात? सहसा ह्यांना काय होतं, प्रेमात अपयश येतं आणि धंद्यात फसवणूक होते. हे दोन जर पॉइंट त्यांचे सोडले तर बाकी ओव्हरऑल हे खूप चांगल्या प्रकारे हे नक्षत्र काम करत असतं. पण जेव्हा धंद्यात आणि प्रेमात अपयश येतं ह्यांना किंवा फसवणूक होते यांची, तेव्हा यांचा आजार हृदय विकाराकडे म्हणजे हार्ट अटॅक कडे पण जाऊ शकतो. इतके ते भावुक असतात, इतके ते. मी सगळ्यांना सांगते, ज्यांना कोणाचं पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे, मग ते कुठलंही असू दे, लग्न असू दे किंवा सूर्य नक्षत्र असू दे किंवा चंद्र नक्षत्र असू दे, तर त्यांनी स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल करायचा आहे.
नाहीतर ते इमोशनल डाऊनफॉलला जाऊ शकतात. हे एक हायलाइट करण्यासारखं वाक्य नक्कीच आहे. तर त्यांनी म्हणून हे आजार जे आहेत हृदयाचे, कारण की ह्याचा अंमलच हृदयावर आहे, त्यामुळे हृदयाची यांनी काळजी घेतलीच पाहिजे. बाकी ह्यांना ॲनेमिया होतो, म्हणजे रक्त कमी होणे, म्हणजे रक्ताचं चढ उतार. म्हणजे आज ह्या महिन्यात कमी झालं की म्हणजे असं नाही, वर्षावर्षांनी ह्यांनी स्वतःचं HB हे चेक करून घ्यावं. ह्यांना पाय दुखणे, जुलाब होणे, पोटाची समस्या, अतिसार, अशा प्रकारच्या समस्या यांना येऊ शकतात, किंवा हृदयावर सूज येणे हेही त्यांना होऊ शकतं. तर अशा प्रकारचे त्यांचे आजार असतात. फक्त इमोशनल, जे तुम्ही असताच इमोशनल, पण अजून इमोशनल होऊ नका. या लोकांनी ध्यान धारणा खूप केली पाहिजे. एक गुरुस्थान कुणाला तरी मानून किंवा करून त्यांनी ध्यानधारणा मात्र केली पाहिजे, म्हणजे हे लोक खूप स्टेबल राहतात आणि मग त्यांच्या जीवनात असे अप अँड डाऊन्स येत नाहीत. आणि जरी अप अँड डाऊन्स आले तरी ते खंबीरपणे उभे राहू शकतात. त्यांच्या मागे त्यांचे गुरुचे हात असतील तर ह्या लोकांची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. असं हे अत्यंत सुंदर आणि मृदू स्वभावाचं असं नक्षत्र आहे. आता ह्यात कुणाला काही विचारायचं आहे का? कुणाला काही बोलायचं आहे का? नाही, कोणाचंच नव्हतं बहुतेक, ते नक्षत्र तुमचंच होतं. अच्छा. हम्म. नाही, माझं रवी नक्षत्र पूर्व फाल्गुनीच आहे मॅडम. एकदम छान सांगितलं. आणि तशीच आहे मी, चतुर्थ स्थानात माझा रवी आहे आता बर. ज्योतिषदृष्ट्या. आणि घर, गाडी, बंगला म्हणजे लॅविशच आहे. योग्य, अगदी हम्म. सुंदर सांगितलं. धन्यवाद. हो हो हो, थँक्यू मॅडम. चला, बाकी झाले मॅडम आजूबाजूच्या सगळे पण नक्षत्र? कोणाची आहे? हा, कोण काय बोलत होतं? नाही, झाले का म्हटलं सगळे हो नक्षत्र? हो मॅडम, झाले झाले. हो चला, खूप खूप धन्यवाद स्नेहल मॅडम. मला हो इच्छा हो होती की तुम्ही तुमचं अटेंड करायची. हो ज्येष्ठा हो हो. नक्षत्र तुम्ही बोलणारे म्हणून नाही. पण तर तुमचा प्रेझेन्स आहे मॅडम, यातच सगळं आलं. तुमचेच खूप खूप हा, धन्यवाद मॅडम की तर तुम्ही मला हा तुम्ही प्लॅटफॉर्म पहिल्यांदा उपलब्ध करून कार्यक्रम दिला. घेताय नवीन असून, आणि मग ती आतुरता हम्म, होती की तुमच्या कार्यक्रमाला आपण हजर हवं. सातारवरनं मी आले ओके. लवकर, मी हम्म. व्हिज्युअलायझेशन करून निघाले घरातनं सकाळी. हा कारण असं म्हणजे शक्यतो मला 7च्या बाहेर घराबाहेर राहायची सवयच नाही. मी कुठेही जाऊ देत, हा 7च्या आत घरात येतेच. आणि मग हा कार्यक्रम असल्यामुळे मी व्हिज्युअलायझेशन केलं होतं की मी 2 ते 3च्या मध्ये येते जास्तीत जास्त. ओके ओके, माय गुडनेस, लोकांना अक्षरशः माझा गुडनेस आहे हा मॅडम. आणि मी जेवले पण नाही. किती शैलजा मॅडम आग्रह करत होत्या सारख्या, फक्त हो, उपमा खाल्ला थँक्यू त्यांच्याकडे. सो मच आणि मॅडम. 10व्याचं मला चालत नाही, पण मग भाऊ होता बरोबर, मिस्टर होते, ते जेवले हो 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 आणि हो. छान तुमचा पण झाला. मॅडम मी मेसेज वाचला की मी उद्या अटेंड करणार नाही, तर थोडं मला पण गिल्ट झालं की म्हटलं अरे मॅडम तर पाहिजे होत्या. हा पण तुम्ही हा, होता, तुमचा प्रेझेन्स होता. नाही कारण सांगून खूप खूप ठेवलेलं धन्यवाद मॅडम. बरं असतं. पण मग हम्म. मी खूप थकून गेले, कारण काय होतं हो अलीकडे, हो हो. एकदम मग झोप, गाडीत मला घ्यायला नाही आवडत. मग हा घरी आले हा. थकून गेले मी, जेवले पण हो. नाही, तशीच झोपले मी. हम्म. ती मगाशीच उठले, म्हणजे डायरेक्ट मी उठले आणि हम्म. शैलेजा मॅडमच्या सुनेचा फोन आला, राजश्री मॅडमचा, काय ओके. मावशी आला नाहीत वगैरे. आणि मी हा. ऑन केला कार्यक्रम, तर माझं ज्येष्ठाच सुरू केलं होतं तुम्ही. ओके ओके, म्हणजे अगदी इन टाइम तुम्ही आला, तुमचं हृदय ध्यान सफल झालं. हा, छान, तुम्ही खूप छान सांगितलं आणि थँक्यू चांगला मॅडम. घेतलात कार्यक्रम. तर हो हो धन्यवाद. अशीच हो आम्हाला साथ देत राहा आमच्यासाठी. हो हो, आणि तुम्हीच आम्हाला पहिलंच उलट वाक्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय मॅडम. तुमच्या राशीबद्दल पहिलंच वाक्य होतं, वेशभूषा चांगली, ड्रेस चांगले, ते आम्हाला लगेच दिसलं. पहिलंच हो, वाक्य थँक्यू. बरोबर तंतोतंत तुम्हाला जुळणारं होतं. हो तर हो हो. बघा, स्मिता मॅडमची बहीण आहे या स्नेहल मॅडम. आम्ही दोघींनी या ज्योतिषशास्त्रात PhD केलेली आहे. तर आपल्या पिरॅमिडला येऊन गेल्यात त्या, शिवसरोदय शास्त्र पण करून गेलेल्या आहेत. आणि ज्योतिष ह्याची कन्सल्टन्सी देतात त्या.
आणि दुसरं हो, काही 15 वर्ष मॅडम मी दुसरं या काहीतरी फील्डमध्ये आहे. पार्लर चालवता बहुतेक ना? हो हो, दोन्ही पण हा. करते, दोन्ही व्यवसाय तर चालू दोन्ही आहे. करतात या, पार्लरही चालवतात साताऱ्यामध्ये. आणि आणि ज्योतिष सुद्धा आणि करते. 15 वर्ष एकवीस झालं मी दिवसाचा या फील्डमध्ये आहे. आपला जो कार्यक्रम होता त्यातून त्यांचं घर सुरू झालंय बांधकाम. कुठवर आलंय मॅडम? हो मॅडम, आता जुलैमध्ये ते सुरू होणार आहे. जुलैमध्ये सुरू होणार आहे. हो सीमा हो हो. मॅडम यांच्या या 2 मुली आणि सीमा मॅडम आणि यांनी असं ते व्हिज्युअलायझेशन केलं होतं हो आणि काम पुढं गेलेलं आहे आणि सुंदर रिझल्ट आलेला आहे. हॅलो मॅडम, मला हा 3 बोला. मुलं आहेत. ह्या 2 मुली त्या पण ज्योतिषमध्येच आहेत आणि मुलगा पण न्यूमरॉलॉजिस्टच आहे. हो का? अरे वा. हो हो, नुम तिघही यातच आहेत. आणि मॅडमचं, सीमा मॅडमचं असं विशेष आहे की त्यांनी दोन्ही मुलींना जोडले आणि वहिनी म्हणजे सुनेला पण जोडलेलं आहे. त्यांच्या सुनबाई सुद्धा आपला कार्यक्रम करतायत. तर असं काय काय घरच्या घर कुटुंब जॉईन व्हायला लागली, ते एक मला छान वाटतंय. एक जण दुसऱ्याला जॉईन करतय आणि तुमची सून पण ऐकतीये तुमचं मॅडम, हे विशेष. मुली सुद्धा ऐकतायत, हे पण विशेष, म्हणजे तुमचं भाग्य आहे. चला, धन्यवाद मॅडम. हो, मॅडम एक धन्यवाद बोलू मॅडम. का? हॅलो बोला मॅडम, हा बोलू बोला. बोला का? ना. मॅडम, स्नेहल मॅडमनी सगळ्याच नक्षत्रांचं छानच सांगितली माहिती. हम्म. आणि स्पेशली मला ज्येष्ठ नक्षत्राबद्दल सांगायला आवडेल की माझे ज्योतिषशास्त्रातले जे गुरु आहेत 2, तेही ज्येष्ठ हम्म. नक्षत्रातलेच आहेत, वृश्चिक राशीतले. आणि आता तुम्ही तिसऱ्या गुरु या पण ज्येष्ठ नक्षत्राच्या. म्हणजे हे हम्म. गूढशास्त्राचा अभ्यासक आहेत. आणखीन खूप अॅक्युरसीचा ध्यास असतो आणि हम्म. स्पष्टवक्तेपणा तर आहेच. त्यामुळेच तर तुम्ही विद्यार्थ्यांकडून गोष्टी करून घेता. आणि करून घेतात. असे गुरु हम्म. लाभणं हे सुद्धा म्हणजे आपल्याकरता चांगलं आहे ना आपलं ते. भाग्य आहे. त्यामुळे आपण सुद्धा असं अलर्ट राहतो. आणि ते स्वतः हम्म. इतके नॉलेजेबल असतात. त्यामुळं आपल्या काही शंका असतील तरी त्या पूर्ण होतात आणि आपण अभ्यास करत राहतो त्यामुळं. त्यामुळं बरोबर. छान आहे हे नक्षत्र, आमचं आवडतं आहे. हो तर हे हो, सांगायचं प्रीती होतं मॅडम मॅडम मला. धन्यवाद. प्रीती प्लीज. तर तांचाळे मला हेच मॅडम सांगायचं सुद्धा होतं आता. ज्योतिषाचा अभ्यास करतायत आणि त्यांना माझी खूप क्युरिओसिटी होती आणि काहीतरी कार्यक्रमातून मी जस्ट बोलले होते 4 फेब्रुवारी का कोणी बोललं असेल, त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं आणि माझा जेव्हा फोन गेला त्यावेळेला माझं सगळं सांगायला लागल्या. ज्येष्ठा नक्षत्र मला मिळालंय, मला तुम्ही मिळालात, किती माझं भाग्य, असं करत ते सगळं सांगायला लागलं. म्हटलं तुम्हाला काय कळलं, कसं कळलं हो माझं हे सगळं? तर म्हणे मॅडम खूपच क्युरिओसिटी होती, मी खूप डिटेल तुमचा अभ्यास करणार आहे. आणि त्या फार उत्खननच करायला लागल्यात माझं. मला एक मात्र स्नेहल मॅडम बोलायचंय, तुम्ही अगदी ज्येष्ठा सांगताना च च खूप वेळा लावला तो. मॅडम, तुम्ही ना तुमचं म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती एक्सप्लेन करताना च हा लावलाच पाहिजे, कारण की आता ही लावलाच म्हणाले मी, ते एवढ्या प्रकर्षानेच असतं, म्हणून हे बर असं बर तो बर. लागावाच लागतो, म्हणजे याला काही दुमत नाही, असं मला अच्छा. म्हणायचं. बर बर बर, जोर आहे हे म्हणजे हो थोडक्यात. हो 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 हम्म. हो. मॅडम, कुठल्याही एक स्थानी बोलते. हा. हं. नक्षत्र असेल तरी ते तेवढ्याच इफेक्टनी फळ देतं. हम्म हम्म. पण ज्येष्ठ नक्षत्र ह्याला खूप निगेटिव्ह बाजू तुम्ही काही सांगितल्या नाहीत. ज्येष्ठ निगेटिव्ह बाजू नक्षत्राला म्हणजे खूप तुम्ही भोगावं लागतं. पॉझिटिव्ह सांगितलं, जे क्वालिटीज सांगितलं तुम्ही सांगितल्या, त्याच्याबरोबर च लावलेला होता आहे तेव्हा ना त्यांनी सर. थोडंसं कमी कमी केलं, तरीही चालण्यासारखं हा आहे. हा. हम्म. नाही, हे बरोबर आहे ना, खूप भोगावं लागतं, खूप कष्ट हम्म. घ्यावे लागतात. लागतात. हो हो. हा. आणि ज्येष्ठ नक्षत्र तसं बघितलं तर चांगलं मानलं जात नाही या सर्व गोष्टीमुळे. टफ फाईट असते जीवन. जीवन म्हणजे संघर्ष असतो, संघर्ष. हो हो हो. पण आणि हे तो उच्च तसाच. कुटुंब बिलॉंग करतं मॅडम कधी पण, हा. त्यामुळे त्याची झळ त्यांना बसत नाही. पण ते जे त्यांचे रोल गोल त्यांनी सेट केलेले असतात ना, तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना स्ट्रगल करावा लागतो, त्यांना टफ हा. फाईट द्यावी लागते, पण ते हम्म ते पार करतातच, हे मात्र हम्म. नक्की. तर ते स्नेहल स्नेहल मॅडम, संघर्षमय तुम्ही जीवन खरंच खूप असतं, छान खूप भोगावं सांगितलं लागतं, अगदी. सोसावं लागतं. त्यामुळं ज्येष्ठ नक्षत्र लोकांना असं हवंसं नाही वाटत, कारण टफ फाईट आहे जीवनभर सगळी.
ठीक आहे, चला, काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी. काही वाईट गोष्टी असतात. हो संगम. धन्यवाद तुमचे, स्नेहल हो मॅडम. हो. आणि तुमचे चॅटबॉक्स सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांनी मंगल छान मॅडम घेतला तुम्हाला कार्यक्रम. धन्यवाद. आणि हो. माझ्या ज्ञानभोजच्या सर्व सखींना माझे धन्यवाद की तुम्ही छान ऐकून शैलजा घेतला. मॅडमनी लिहिलंय खूपच त्याबद्दल छान. धन्यवाद. नूतन हो, मॅडमनी खूप खूप लिहिलंय, धन्यवाद सर्वांना. अभिनंदन. आणि मॅडम तुमचं हे ऐकण्यासाठी मंगल मॅडम इकडे सगळं सोडून आल्या. हो सुनेने हो आमच्या हा. कोथिंबीर वडी केली होती. मी म्हटलं नाही शेवग्याची नाही भाजी. मॅडम, शैला मॅडम, मंगलला जर सॉरी सॉरी, मी काही ऐकण्यासाठी म्हणून असं नाही. मला ते हो लवकर येणं, मी प्रोग्राम लावतेच शक्यतो ट्रॅव्हलिंग करताना, किती वाजता आपल्याला हम्म. यायचं तर. हो हो हो. हा, तुमचं सगळं सोडलं, पण घेऊन आले ना माहेरचा सगळा, काय काय त्यांच्या मावशींनी पण दिलं प्रेमाने, असं काही नाही, खाल्लं पण मी. पण तर माझ्यासाठी छान. मॅडम तुम्ही आलात, मला खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. हो हो हो. हो. कारण तुम्ही पहिल्यांदा आणि कार्यक्रम घेत आम्हाला होता. तुमचे कायम धन्यवाद मॅडम. धन्यवाद. बघा, हो सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकले, ते वाचा, स्नेहल मॅडम. तर हो. सगळ्यांचे धन्यवाद, कार्यक्रमाला हजर राहिला. आणि हं. छान घेतला तुम्ही कार्यक्रम, कॉन्फिडन्स चांगला दिसला तुमचा, हो अभ्यास हो. चांगला मॅडम. दिसला, हो व्यक्तिमत्व छान दिसलं, की जे हं, हं. पिरामिड कार्यक्रमाला एवढं लक्षात राहत नाही ना, मी गडबडीत आणि हो सगळ्या हो. ह्याच्यात असते. हं. छान आहे, चला. धन्यवाद हो सगळ्यांना. आता प्रीती टांगसाळे मॅडम, तुमचं कधी हो. आहे? तुमचंही ऐकायचंय मला. हो मॅडम, माझं सोमवारी आहे प्रीती पौर्णिमेचं. टांगसाळे मॅडम सगळ्यांना सांगतेय, त्यांचंही व्यक्तिमत्व असं स्मिता मॅडम सारखंच आहे बघा. आता तुम्ही, कळेल तुम्हाला. आता या हं, हं. दोघी आणि त्या तिसऱ्या, असं एक, म्हणून तर मी ग्रुप केलेला आहे. तुमच्या ग्रुप ऍक्टिव्हिटी सुरू करा, हं स्नेहल मॅडम. हो हो. नक्की नक्की मॅडम. बर का मॅडम, मंगल मॅडम, स्मिता हा. मॅडम आणि यांचा आवाज किती सेम आहे ना, बहिणी हो, बहिणी. बहिणी है बहिणीच ना? आहे बघा ना, मला तर हो, चेहरा बहिणीच पण. आहेत त्या, पण मला या बोलताना त्यांचाच भास होत होता. हो स्मिता हो मॅडम हो. बोलतायत का काय, एवढा मला आवाज पण, सेम आहे. हो. मला पण, आणि थँक्यू चेहरा पण थँक्यू. सेम आहे. हो ना. हम्म. हो ती माझी मोठी बहीणच आहे. हो. पण एक विशेष आहे बघा, बहिणी तुम्ही पण बहिणीचं सगळ्यांनी. सातारमध्ये आहेत का स्नेहल ताई? हो, तुम्ही सातारमध्ये आहे? कुठे राहता? सातारमध्ये राहते. सदर बाजारमध्ये राहते. हो, बरं बरं, मला हो. काहीच मॅडमचं माहिती नाही. तिकडच आहे घर. हो, आणि भेटूयात आपण आता. बहिणी बहिणींनी एकाच ह्याच्यात पीएचडी केली, हे बघा ना, सगळ्यांनी हो ना. प्रोफेशन तेच. हा, हे किती विशेष आहे, बरोबर. म्हणजे बहिणीचा हा. इम्पॅक्ट केवढा आहे, स्मिता मॅडम, हो ना. केवढा इम्पॅक्ट आहे तुमचा बहिणीवर. हं. हो. आणि मॅडम कसं आहे, भाऊ पण न्यूमरोलॉजिस्ट आहे. उत्तम हो त्याचं हो. अंकशास्त्रावर प्रभुत्व आहे. कसं आहे ना, हा आजोबाच, माझ्या वडिलांच्या वडीलच पंचांग वगैरे बघायचे. ते कुठंतरी हेरिडिटी आमच्या तिघांमध्ये आली, आणि हा आध्यात्मिक याच्यात हा. चांगली असल्यामुळे आईबाबांची, ते आम्ही ह्याच्यातच बरोबर उतरलो, म्हणून आमचं हे बरोबर. होतं अहो मॅडम. बरोबर आहे. असेल, कुटुंबातनं आलेलं. हो ना. संपूर्ण कुटुंब हम्म. तुम्ही या क्षेत्रात आहात. जसं आम्ही पण म्हणजे टीचिंगच्या क्षेत्रात मध्ये आलो. आई वडील टीचिंग हो मध्ये होतो, आणि आम्ही तिघही म्हणायचो आपण हे असलं काही करायचं नाही, वेगळं काहीतरी करायचं. हो, आणि टीचिंग नाही परत करायचं आम्हाला कर्म म्हणायचं. धर्म संयोगाने सगळे परत टीचिंग खरंच मध्येच आहे. आलो. हो हो. आमचे असंच आई होतं. वडील, आमच्या मावश्या, मामा, काका, सगळे टीचर. आम्ही सगळे भावंड लहानपणी आम्ही म्हणायचो, खूप टीचिंग सगळे सोडून म्हणायचो सगळं आपण काय करू. असली करायचं नाही, मास्तर की काही करायची नाही हो, यांच्यासारखी, असं म्हणायचो. आणि तेच करावं लागलं. ठीक आहे, आपला सोल पर्पज आपल्यालाच कळत नसतो ना काय. चालेल, चला, सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद हो धन्यवाद. हो. धन्यवाद 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 मॅडम. सुजाता मॅडम, मीटिंग बंद करा.